विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी काही योजना जाहीर केल्या। मात्र विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सुद्धा कापसासाठी कोणतीही गोष्ट राज्य शासनाने जाहीर केली नाही, अशी टीका आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी काही योजना जाहीर केल्या। अतिशय दुःखाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सुद्धा आज कापसासाठी कोणती घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली नाही। आज कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही, 5,500 पर्यंत भावाला त्याच्याबद्दल आम्ही आग्रह धरला, पण कापसाबद्दल कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। सोयाबीन बद्दल सुद्धा कोणती मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। आज विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज विदर्भामध्ये कापसाचा आणि सोयाबीनचा आणि संत्र्याचा आहे। त्याच्यामुळे कोणतीही मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। राज्य सरकारचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। अजून सुद्धा 2 दिवस आहे। मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत अजूनही विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागामध्ये कापूस शेतकरी अतिशय अडचणीत आहे। एक वाक्य सुद्धा कापसाबद्दल माननीय मुख्यमंत्री बोलले नाही। एक वाक्य सुद्धा सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री बोलले नाही। आम्ही वारंवार त्यांना चिठ्ठी पाठवून विनंती केली की कापसाबद्दल बोला, सोयाबीनबद्दल बोला, पण कोणती मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या कापूस आणि सोयाबीनसाठी या सरकारने केली नाही। धानाचा सुद्धा जो बोनस जाहीर करण्यात आला 20,000, आम्ही जो देतो तो 700 रुपये प्रति क्विंटल, 7 क्विंटलपर्यंत, तो 20,000पेक्षा जास्त होतो। शेतकऱ्यांची मागणी आहे 20,000 नाही, आम्ही जो 700 रुपये प्रति क्विंटल देतो तो धानाला बोनस, त्या पद्धतीनं राज्य शासनाने जाहीर केला, जेणेकरून जास्ती मदत धान उत्पादक शेतकऱ्यांना होईल। पण विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना काही सुद्धा मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही। त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर पडलेलो आहोत। ध्यास बातमीचा, शोध सत्याचा, पाहत रहा निर्भीड न्यूज।